खाजगी शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत स्पष्टीकरण करणारे शासन निर्णय निर्गमित. संभ्रम दूर. मुंबई. प्रतिनिधी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदींनुसार शिक्षक संवर्गाची सेवाज्येष्ठता निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने 28 जानेवारी 2025 रोजी सविस्तर स्पष्टीकरण देणारे परिपत्रक निर्गमित केले आहे. 24 मार्च 2023 रोजीच्या अधिसूचनेनंतर शिक्षकांमध्ये निर्माण झालेला सेवाज्येष्ठता आणि पदोन्नतीचा संभ्रम या निर्णयामुळे दूर झाला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची स्पष्ट व्याख्या. शासनाने या परिपत्रकाद्वारे शाळांच्या स्तराबाबत स्पष्टता दिली आहे. प्राथमिक शिक्षण, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार आता इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षण मानले जाईल. माध्यमिक शिक्षण, इयत्ता 9वी आणि 10वीचे शिक्षण हे माध्यमिक शिक्षण म्हणून निश्चित करण्यात आले आहे. जुन्या नियुक्त्या. 31 मार्च 2010 पूर्वी इयत्ता 8वीच्या वर्गासाठी नियुक्त झालेल्या शिक्षकांना माध्यमिक शिक्षक म्हणून गणले जाईल. मात्र 1 एप्रिल 2010 नंतर केवळ 9वी व 10वीसाठी नियुक्त झालेले शिक्षकच माध्यमिक शिक्षक ठरतील. सेवाज्येष्ठता निश्चितीचे निकष. परिपत्रकात सेवाज्येष्ठतेबाबत खालील महत्त्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. प्रवर्गनिहाय ज्येष्ठता. माध्यमिक शाळेत सेवाज्येष्ठता ही प्रवर्गनिहाय कॅटेगोरी वाईज आणि त्या विशिष्ट प्रवर्गात प्रवेश केल्याच्या दिनांकापासून निश्चित केली जाईल. प्रशिक्षित शिक्षक. प्राथमिक शिक्षकाची ज्येष्ठता ही त्याने आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केल्याच्या दिनांकापासून किंवा सेवेत रुजू झाल्याच्या दिनांकापासून ग्राह्य धरली जाईल. अतिरिक्त अर्हता. प्राथमिक शिक्षकाने विहित अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता उदा. पदवी किंवा बीएड मिळवली तरी ती केवळ अतिरिक्त अर्हता समजली जाईल. त्याचा माध्यमिक ज्येष्ठता यादीवर परिणाम होणार नाही. डीएड आणि पदोन्नतीचा संभ्रम दूर. अनेक शिक्षक संघटनांनी डीएड अर्हतेच्या समावेशाबाबत आक्षेप नोंदवले होते. त्याबाबत शासनाने स्पष्ट केले आहे की प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या कोणत्याही शिक्षकास केवळ दुरुस्तीमुळे आपोआप प्रवर्ग क माध्यमिकमध्ये प्रवेश मिळणार नाही. माध्यमिक शिक्षक म्हणून रितसर नियुक्ती झाल्याशिवाय कोणत्याही शिक्षकाचा समावेश माध्यमिक ज्येष्ठता यादीत होऊ शकत नाही. माध्यमिक मुख्याध्यापक पदासाठी पदोन्नती मिळवताना केवळ ज्येष्ठता पुरेशी नसून पदवीधर शिक्षक म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे. चुकीच्या पदोन्नती सुधारण्याचे निर्देश. ज्या संस्थांनी 24 मार्च 2023च्या अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून ज्येष्ठता याद्या बदलल्या असतील किंवा पदोन्नती दिल्या असतील त्यांनी त्या तात्काळ सुधारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तरतुदींशी विसंगत असलेल्या पदोन्नतींना शिक्षण विभागाने मान्यता देऊ नये असे स्पष्ट निर्देश सर्व विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.